पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही। सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे। एक बटन दाबल्यावर 10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे। परंतु फक्त ऑगस्ट हप्ता विस्तार होणार नाही, त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत? आपण असा निर्णय केला, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये 9000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑगस्ट हप्ता आणि रेशन कार्डच्या आधारावरती 9000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा लाडक्या बहिणींना याचा लाभ घेता येणार नाही। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल अशाच लाडक्या बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त ऑगस्ट हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि रेशन कार्डचे पैसे विस्तार होणार नाहीत। त्यासोबतच बहिणींच्या खात्यामध्ये अजून एका लाभांतर्गत पैसे विस्तार होणार आहेत। तर तो लाभ कोणता आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु आज ऑगस्ट हप्त्यासाठी डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिला। आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि ऑगस्टला लाभ हा वितरित झाला होता। त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन 2,63,00,000 झालं होतं। त्या योजना आहे ती आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामुळे या ज्या स्क्रुटिनीसाठी येणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, यांना आपण सहकार्य करावं। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट हप्त्यासाठी डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर जुलै हप्ता आलेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु ज्यांना जुलै हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त ऑगस्ट हप्ता मिळणार आहे, त्यांना डबल हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। परंतु ज्यांना जुलै हप्ता मिळालेला नव्हता त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच आदिती तटकरे मॅडमने माहिती सुद्धा दिलेली आहे की दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आले आहेत। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत, तर हे जिल्हे कोणकोणते आहेत, कोणत्या बहिणी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती समजणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण सुद्धा होणार नाही। बघा, लाडक्या बहिणीनं राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 हप्त्यांचे 18,000 रुपये विस्तार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर रक्षाबंधनच्या अगोदर एक हप्ता सोडण्यात आलेला आहे। म्हणजे टोटल मिळून प्रत्येक लाडक्या बहिणीला 13 हप्त्यांचे सरासरी 19,500 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। परंतु ज्या बहिणींना 13 हप्त्यांपैकी काही हप्त्यांचे पैसे आलेले असतील, काही हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, म्हणजेच तुम्हाला 13 हप्त्यांपैकी
अर्धवट हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत। 12 जिल्ह्यांची यादी आजसाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहेत। आज 12 जिल्ह्यांमध्ये जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी 12 जिल्ह्यामधील असतील त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करायची आहेत, तरच त्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त ऑगस्ट हप्ता, जुलै हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, रेशन कार्डवरती पैसे एवढेच लाभांचे पैसे मिळणार नाहीत। यासोबत अजून एका लाभांतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीला अनुदान सुद्धा मिळणार आहे, तो लाभ सुद्धा बघणार आहोत। परंतु सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, त्यानंतर बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। म्हणजेच ज्यांचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल, ज्यांचा बँक खाता या प्रमुख बँकेंपैकी असेल, त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर कोणकोणत्या बहिणी या योजनेमधून अपात्र होतील, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर होणार नाही, त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 26 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर या 26 लाख अर्जांपैकी 14,000 पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेला होता। भरपूर पुरुषांनी साडी नेसून आम्ही महिलाच आहोत अशा पद्धतीने सरकारची फसवणूक सुद्धा केलेली आहे। अशा पुरुषांवरती राज्य सरकारकडून कायदेशीररित्या कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला असेल, चुकीचे कागदपत्रे तयार करून अर्ज केलेला असेल, हप्त्यांचे पैसे मिळवलेले असतील, तर तुमच्याकडून ते पैसे वसूल केले जातील। कारण लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। या योजनेमुळे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। म्हणजेच ही योजना 100% यशस्वीरित्या पार सुद्धा पडलेली आहे। आजच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून महाराष्ट्र राज्यामध्ये 1 नंबरची सर्वात मोठी योजना सुद्धा ठरलेली आहे। परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। तर हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की अर्जांचे सरसकट पडताळणी केली जाणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजेच ज्या ज्या बहिणी 12 जिल्ह्यातील असतील त्यांच्या अर्जांची पडताळणी झालेली आहे, त्यांना काळजी करायची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल, ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत घरातील असतील, त्यांच्याकडे 10-10 एकर 12-12 एकर शेतजमीन असेल, किंवा त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, मग ती 4 चाकी गाडी 10 लाखाची, 12 लाखाची, 15 लाखाची असेल, तर अशा लाडक्या बहिणींना या हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। फक्त ज्या बहिणी गरीब कुटुंबातील असेल, ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल, अशाच लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण काही महत्त्वाचे नियम होते ते नियम सुद्धा बघितलेले आहेत। आता आपण 12 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 10 बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट हप्ता, जुलै हप्ता विस्तांतर होणार नाही, यासोबतच गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु गॅस कनेक्शनचे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाही। ज्या ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहेत। बघा, गॅस कनेक्शनसाठी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे। तर ती पहिली पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण असायला पाहिजे, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र सुद्धा
असायला पाहिजे। त्यासोबतच तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा अगोदरपासून गॅस असावा, त्यासोबतच त्या गॅस कनेक्शनचे पासबुक असावे, त्या गॅस कनेक्शनची KYC केलेली असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे। म्हणजेच जे तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीच्या नावाने गॅस कनेक्शन सुद्धा असायला पाहिजे, तरच मला या गॅस कनेक्शनचे पैसे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी 12 जिल्ह्यातील असतील त्यांच्या खात्यामध्ये जुलै हप्ता, ऑगस्ट हप्ता आणि या 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा बघितलेले आहेत। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत, परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी काही आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि ते रेशन कार्ड सरासरी 5 वर्षांपूर्वी काढलेलं असेल तरच मला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला मोफत किराणा वाटप केलं जाणार आहे। या किराण्यामध्ये सर्व घरगुती वस्तू असणार आहेत, म्हणजेच याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ, मैदा असेल, मीठ असेल, साखर असेल, हरभऱ्याच्या डाळी असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, म्हणजेच मोठमोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। मोफत किराणा सुद्धा वाटप केला जाणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली होती की रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये विस्तार होणार आहेत, परंतु रेशन कार्डच्या आधारावरती सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे विस्तार होणार नाहीत। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्या 14 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे सध्याच्या स्थितीला गणेशोत्सव सण येत आहे, तर या गणेशोत्सवानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, म्हणजेच दिवाळी असो, गुढीपाडवा असो, या मोठमोठ्या सणांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्याचप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त सुद्धा आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की या वर्षी सुद्धा आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। जर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळवायचा असेल, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील, त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळवायचे असतील, रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा मिळवायचा असेल तर तुम्ही काही महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तरच मला या सर्व लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर ही कामे कोणकोणते आहेत ते बघून घेऊयात, त्यानंतर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणीनं सर्वात महत्त्वाचं जे काम करायचं आहे ते काम अत्यंत सोपं आहे। भरपूर लाडक्या बहिणीने हे काम सुद्धा केलेलं असेल, परंतु ज्या लाडक्या बहिणीने हे काम केलेलं नसेल त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर हे काम करायचं आहे, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, त्यासोबतच सरकारी योजनांचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, सध्याच्या स्थितीला आपल्या अकाउंटचे DBT लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे आपलं बँक खातं चालू आहे का, बँक खात्याची KYC केलेली आहे का, अशी सर्व कामे तुम्ही सुद्धा करून ठेवायचे आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र आहे की तुमचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे ते सुद्धा तुम्ही पाहायचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणीनं भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे सुद्धा विस्तार होतील। बघा लाडक्या बहिणीनं आता आपण महत्त्वाची माहिती बघितली आहे। आता आपण 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे आणि त्यासोबतच बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणीनं सर्वात
अगोदर बँकांची नावे सांगून टाकतो. बघा लाडक्या बहिणीनं, पहिली बँक पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक पंजाब अँड सिंध बँक, तिसरी बँक इंडियन बँक, चौथी बँक ICICI बँक, पाचवी बँक IDBI बँक, सहावी बँक IDFC बँक, सातवी बँक HDFC बँक, कोटक महिंद्रा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, म्हणजे सरकारी, सहकारी आणि खाजगी या तिन्ही प्रकारच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खातं असू द्या तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. फक्त त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असो. बघा आता आपण बँकांची यादी बघितलेली आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणीनं, महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, परभणी, बीड, जालना, अहिल्यानगर जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, म्हणजेच 36 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो. त्यामुळे ऑगस्ट हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होईल. सध्याच्या स्थितीला अर्जांची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी संपल्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे.